आणि मॅच फास्ट घ्या. नितेश कराड आणि मार्केवाडी संघाचे जेवढे पाठराखी होते, आता जे घरी असतील त्यांना सुद्धा कळालं की मार्केवाडी आता जिंकले, अजून गाड्या निघतील आणि अजून या मैदानावर येतील. आणि कदाचित मार्केवाडी संघ जर सेमी फायनल मध्ये दाखल झाला तर अर्धा गाव इथं येईल. असे बरेचसे संघ आहेत की ज्या संघासाठी बरेचसे प्रेक्षक वर्ग येत असतात. पण या मॅच कडे लक्ष देऊया. मोहाची वाडी आणि आयोजकातील हा संघ मैदानात खेळतोय. कोलारी संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी घेतली आणि पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारतोय मनोज हा गोलंदाज. पहिलाच P1चं षटक, पहिला चेंडू गोलंदाजाचा अमोल चव्हाण साडे. आणि पहिल्या चेंडूवर हा निर्धाव येतोय का काय, नटआउट दिला जातोय. शंका होती कराडतानी पंचांना की हा फलंदाज आउट आहे का काय, परंतु हा चेंडू निर्धाव जातोय. निश्चितपणे पहिला चेंडू निर्धाव. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज मनोज. यावेळी चांगला चेंडू पुण्याशी येतोय. निर्धाव चेंडू मात्र पडला जाईल, परंतु काय विचार असेल, दोन चेंडूवर डॉट गेलेत. आता अमोल चव्हाणला प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागणार का? निश्चितपणे प्रत्येक चेंडूवर तो प्रहार तर नक्की करणार नाही, कारण त्याला आपल्या विकेटचं महत्व मोहाचीवाडी संघासाठी काय आहे हे नक्कीच माहिती आहे. आणि मेडन ओव्हर टाकली तर गोलंदाजाला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याला माहिती आहे विकेट शाबूत ठेवणं हे फार महत्वाचं आहे. नक्कीच चांगलं सांगितलं तुम्ही. यावेळेस अजून एक चेंडू निर्धाव येतोय का काय, 3 चेंडू डॉट गेलेत आणि या 3 डॉटने कराडतानी धावफलकाचं अकाउंट उघडलं नाहीये. आता सिंगल डबलवर भर घालावं लागेल मोहाची वाडी संघाला. नक्कीच निश्चितपणे अमोल हा असा फलंदाज आहे जे आपण पण ओळखून आहेत की तो प्रत्येक चेंडूवर यानंतरच्या षटकार मारण्याची त्याची ताकद आहे, परंतु तो आता कुठल्या प्रकारे फलंदाजी करतोय ते येणारे चेंडूंवर आपल्याला समजणारच आहे. हा नक्कीच येणारे चेंडूवर आपल्याला समजेलच, कारण 3 चेंडू डॉट गेलेत आणि मोहाचीवाडी संघाला या मॅच मध्ये जर अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला 2-3 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये पाहिजेत. यावेळेस कार्पेट लेवलचा फटका कव्हर मधून चेंडूला काढला जात आहे. चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर. अमोल चव्हाणच्या बॅटीतून आलेला हा पहिला चौकार. निश्चितपणे जोरदार फटका. ज्या प्रकारे मी आधी सांगितलं होतं त्याचप्रमाणे अमोल चव्हाणला गोलंदाज जास्त वेळ रोखू शकत नाही. त्याच प्रकारे अमोलने कमबॅक करत खेचलेला हा दणदणीत चौकार. आणि या गॅपमधून हा चेंडू निघाला आणि गॅपमध्ये माहिर आहे हा खेळाडू. चांगले स्ट्रोक खेळतो, बरेचसे चांगले झोन आहेत या खेळाडूचे. आणि चौकाराची अपेक्षा होती, जे पहिले 3 चेंडू डॉट खेळले त्याचा कराडतानी भर काढली या खेळाडूने या चौकाराने. यावेळेस चांगला शॉट. हवे चेंडू आहे. बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षक जीवाचं रान करतोय, पण क्षेत्ररक्षकाला चिरडून चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. निश्चितपणे चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु चेंडू त्याच्या आवाकाच्या बाहेर गेला आणि मिळालेल्या या 4 धावा मोहाचीवाडी संघाला तसेच अमोलच्या खात्यामध्ये जमा झालेत 8 धावा आणि 8 धाव संख्येने मोहाचीवाडी संघ आता चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू डॉट गेले. बरेचसे मोहाचीवाडी संघ विचार करत होता की आता धावांचा अकाउंट कधी उघडेल, परंतु 8 धावा पूर्ण केल्या. अजून एक चांगला फटका कार्पेट लेवलचा. ऑल ऑन द कार्पेट वाईड स्लॉगॉन क्षेत्रामध्ये स्टॉप केलं जात आहे चेंडूला. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेची मांग केली जाते. अर्धा क्रीज पर्यंत खेळाडू धावत आला होता,
परंतु भाऊनी सांगितलं आपली विकेट फार महत्वाची आहे आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने पहिलं षटकाचं जे खेळ आहे ते संपुष्टात आला आणि धावसंख्या आहे ती 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 10. या धावसंख्येच्या आकड्यावर निश्चितपणे पहिले 3 चेंडू निर्धाव पडल्यानंतर अमोल चव्हाण यांनी पुढील 3 चेंडूवर काढलेल्या 10 धावा, या धावांनी मोहाचीवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 10. या आकड्यावर 10 धावा धावफलकावर आहेत. परंतु खेळाडूला जर इजा झाली असेल, जास्त इजा असेल तर आपण मैदानाच्या बाहेर या आणि आमची कमिटीला विनंती करेल की आपला फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं लगेच. दहा धावा धावफलकावर आहेत, लगेच या. किंवा 12वा खेळाडू कोण आहे तो 12वा खेळाडू मैदानात जाईल. आणि क्रिकेट खेळताना आपण आपला जीव सुद्धा वाचवला पाहिजे. क्रिकेट आपण नेहमीच खेळू शकतो, बरेचसे टुर्नामेंट येत जात असतात, त्यामुळे आपल्या खरं त्यांनी क्रिकेटवर असलेलं प्रेम फक्त मैदानात दाखवा. जर जास्तच इजा असेल तर तुम्ही मैदानाच्या बाहेर या. ही टुर्नामेंट खेळायला मिळाली नाही, ही मॅच खेळायला मिळाली नाही तर पुढची मॅच तुमच्यासाठी थांबली आहे, तुमच्यासाठी पुढची टुर्नामेंट थांबली आणि त्या टुर्नामेंटमध्ये तुमची जी कस आहे तो कस दाखवायला पाहिजे. निश्चितपणे, नक्कीच. आणि क्रिकेटमध्ये बरेचसे आपण दुखापत बघितल्यात, काही जण दुखापत असताना सुद्धा मैदानात खेळतात. महेश राठोड यांचं उदाहरण आहे. दुखापत असून सुद्धा हा खेळाडू आपल्या गावासाठी बरीचशी सेवा देतोय, क्रिकेटची सेवा देतोय आणि हे फार महत्त्वाचं असतं. क्रिकेटवर प्रेम बऱ्याच जणांनी केलंय, क्रिकेटसाठी बरंचसं योगदान दिलंय, परंतु आता रिप्लेस केला खेळाडूला. आणि जो 12वा खेळाडू होता त्याच्या चेहऱ्यावर आता हास्य आलं, कारण 12व्या खेळाडूला जास्तीत जास्त संधी मिळत नाहीये आणि त्या खेळाडूला आता संधी मिळते. निश्चितपणे, नक्कीच त्याला संधी मिळालेली आहे. दहा धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं षटक पडलं ते मनोज या गोलंदाजाचं. सुमित गोमारे यावेळेस गोलंदाजी मार्कवर आहे. दुसरा एंड गोलंदाजीचा डावखुरा गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू वेग, अतिशय चांगला अचूक टप्पा आणि रिलीज सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. निश्चितपणे निर्धाव पद्धतीचा हा चेंडू, अतिशय चांगला चेंडू. देवेन करतेने पहिला जो गोलंदाज होता मनोज तो आधारस्तंभ होता, जसं अमोल चव्हाण मोहाचीवाडी संघाचा आधारस्तंभ आहे. दोघांनी चांगलं काम केलं पहिल्या षटकामध्ये, परंतु आता सुमित गोमारे काय ऐकत नाहीये. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 10 चेंडू फेकले होते, आता बराच काय चुकीला सावरून मैदानात उतरलाय. 2 चेंडू तब्बल निर्धाव टाकले आणि या गोलंदाजाला आता भाऊ या खेळाडूला खेळावं लागेल. काय वाटतंय आता भाऊ जो खेळाडू आहे तोही आक्रमक आहे, परंतु अमोल चव्हाण सुद्धा आपण बघतो की सेट झालेला बॅट्समन आहे, त्याला सिंगल काढून दिली पाहिजे का? नक्कीच. फुलटॉस यावेळी चेंडूला खेळलं एक्स्ट्रा कव्हर मधून, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने 11 धावा धावफलकावर लागल्याने आपलं बोलणं ऐकलं भाऊ खेळाडू ते. त्याने नक्कीच ऐकलेलं आहे आणि त्यानुसार त्याने सिंगल धाव काढून अमोल चव्हाण याला स्ट्राईक दिलेली आहे, जो चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. 10 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळणारा अमोल चव्हाण, बघूया आता या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज सुमित कोल्हारे एंडकडून. निश्चितच अमोल चव्हाण स्ट्राईक एंडला खेळतोय. यावेळेस आडव्या बॅटतून फटका डीप मिड विकेट मध्ये चेंडू जातोय, एकच धाव केवळ मिळते. या एक धाव संख्येच्या माहितीने 12 धावा धावफलकावर लागल्यात. सिंगल, फक्त सिंगलवर भर घालतोय तो वसीम 11 मोहाचीवाडी संघ. ज्या वेळेला आपल्याला षटकार चौकार येत नाहीत त्यावेळेला एक एक धाव ही प्रत्येक वेळी महत्वाचीच असते आणि त्या महत्वाच्या धावेनुसार करार्थ्याने आता संघ पुढे चाललाय.
एक एक धाव 2-2 धाव जमा करतोय. टेमटेम पाणी मडक्यामध्ये आता साठवतोय मोहाचेवाडी संघ. वाईट निश्चितच असेल कारण ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. वाईटच्या साह्याने धावसंख्येमध्ये 13 धावा धावफलकावर लागल्यात. अतिरिक्त धाव सुद्धा आता संघाचा धावफलक वाढवला जातोय. पट्टीच्या बाहेर बसायचंय. मी विनंती करेल त्या स्क्रीनच्या समोर आमचे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती करेल पट्टीच्या बाहेर बसा. पट्टी फक्त पुढे घ्या. पट्टी ही बसण्यासाठी दिली नाही, ती फक्त बाउंड्रीसाठी. सरळ चेंडूला खेळला. लॉगट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाणार. एक धाव संख्येच्या माहितीने स्कोर कार्ड मध्ये बदल. 14 धावा धावफलकावर लागले. निश्चितपणे सुमित या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करत आहे. फक्त 4 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि या षटकातील 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. शेवटचा अंतिम चेंडू अमोल चव्हाण याकरता. शेवटचा चेंडू सुद्धा आपण पाहतो की आता डॉट जातोय का. निश्चितपणे पंच आमच्याकडे वळत आहेत आणि षटक संपण्याचा इशारा. आणि आता कोलारी संघ सांगतोय की आमचा जो खेळाडू बाहेर गेला होता तो खेळाडू पूर्णशः येतोय मैदानामध्ये आणि बॅटिंगसाठी ती क्रॉस लाईन आहे, तुमच्यासाठी नव्हती. 12वा खेळाडू करार्थाने आता खुश झाला होता. 6 चेंडू त्याला मिळाले. भले चेंडू त्याच्याकडे आले नसतील परंतु तो खुश तर झाला. 6 चेंडू तर खेळला तो मैदानामध्ये आणि त्याचं आता एकच म्हणणं की 6 चेंडू जसे मी खेळले तसे 2 बॉल भेटले पाहिजेत बॅटिंगसाठी. 14 धावा धावफलकावर लागल्या. 2 षटकाचा खेळ संपला. 7.00 ची सरासरी आहे. आता काय मनसुबा असेल मोहाचेवाडी संघाकडनं कारण 10 विकेट तुमचे शाबूत आहेत टेंटमध्ये आणि आता अमोल आणि दिनेशला कशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल. निश्चितपणे आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 40 ते 45 या धावसंख्येपर्यंत मोहाचेवाडी या संघाला पोहोचवण्याचं काम या दोन्ही फलंदाला करावं लागणार आहे. तर आदरणीय परशुरामजी भोईर साहेब इथं उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती करतो व्यासपीठावर यायचं आणि लगेचच आयोजकांना विनंती करेल की त्यांचे स्वागत आपण करून घ्यायचं. 14 धावा 7.00 ची सरासरी. आता मागे काय झालं ते विसरून आता नव्याने सुरुवात करावी लागेल मोहाचेवाडी संघाला. शेवटचं 2 षटकं आहेत आणि या 3ऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाज महेंद्र हा गोलंदाज येतोय. भाऊ मैदानात आहे. भाऊ चांगले स्ट्रोक खेळू शकतो एवढी ताकद आहे या खेळाडूकडे. अमोल चव्हाण कुठल्याही क्षणी सामन्याचं रूपरेषा बदलू शकतो एवढी ताकद आहे आणि दोन्ही खेळाडू मैदानात असताना सुद्धा कोलारी संघाचं वर्चस्व आता दिसून येतोय. देवेन नक्कीच कोल्हारे संघाचं वर्चस्व आतापर्यंत या सामन्यावर झालेलं आहेच परंतु आता येणाऱ्या 2 षटकामध्ये मोहाचेवाडी संघाला निश्चितपणे एक तुफान फटकेबाजी करावी लागेल तरच मोहाचेवाडी संघ 40 ते 45 या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल. हा निश्चितच 40 ते 45 धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यावेळेस बाहूच्या बॅटीतून बाहुबली शॉट. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. षटकार येतो आणि षटकाराच्या साह्याने 20 रन्स 20 धावा धावफलकापर्यंत. देवेन निश्चितपणे भाऊनी माझं बोलणं तर ऐकलेलं आहे आणि त्यानुसार सुरुवात तर केलेलीच आहे आणि हा जबरदस्त फटका 6 धावांसाठी आणि या 6 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20 या आकड्यावर आणि प्रत्येक षटकारासाठी आता 100 रुपये येत आहेत गोरख शेख यांच्याकडनं. 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. 20 धावा धावफलकावर लागल्यात. भाऊच्या बॅटीतून फटका. तसं सांगितलं देवांनी की जर 2 षटकावर वार केला तर 45 धावसंख्येपर्यंत पोहोचतील आणि त्या 45 धावसंख्येपर्यंत पोहोचणं फार आवश्यक असेल देवेन तरच तुम्ही या मॅचमध्ये पुनश्च येऊ शकाल.
यावेळी चांगला फटका, दिशा वेगळी दिली आहे, क्षेत्र वेगळं आहे, क्षेत्ररक्षक फंबल करतोय. एकच्या बदलीत 2 धावा. आणि या छोट्या छोट्या चुका तुम्ही क्रिकेटमध्ये तरी करू नका, कारण एक एक धाव तुमच्यासाठी फार महत्वाची असते. आणि आता 2 धावा बहाल केल्या. या 2 धाव संख्येच्या माहितीने स्कोर कार्ड मध्ये बदल. एकूण धावा आहेत त्या 22. निश्चितपणे या 22 धावसंख्येमध्ये जी वाढ झालेली आहे आणि यापुढे येणारे 10 चेंडू आणि मोहाची वाडी संघ कितपत मजत मारतोय आणि हा पुढे मारलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. 1 धाव मिळते भाऊ उर्फ दिनेश राठोड याला. आणि या 1 धावेने स्ट्राईकवर आलेला फलंदाज आहे तो अमोल चव्हाण. निश्चितपणे आता येणाऱ्या या षटकातील 3 चेंडूवर अमोल चव्हाण कशा प्रकारची फलंदाजी करतोय हे पाहणं महत्वाचं असेल. हा नक्कीच महत्वाचं असणार आहे, कारण स्कोर आता वाढला जातो. 23 धावा धावफलकावर लागल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल करण्यात आलाय. अमोल चव्हाणसाठी जाळं अडकवलं जातं कोलारी संघाकडनं. क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर सीमारेषेच्या अलीकडे 5 क्षेत्ररक्षक उभे केलेत. एक शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, एक डीप मिड विकेट, लॉग ऑन लॉग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. परंतु हा चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1च्या बदली 2री धाव. परंतु फिटनेस बघा अमोल चव्हाणची, रनिंग अतिशय चांगली आहे. 2 धावा मिळतात आणि या 2 धावसंख्येच्या माहितीने 25 धावसंख्या धावफलकावर लागले. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची आणि अतिशय चपळाईने या 2 धावा काढून घेतलेल्या आहेत. जसं आपण पाहतो ना की जंगलामध्ये हरिण जसं वाघापासून बचावण्यासाठी पळतो, तसं विकेटसाठी पळाले होते. विकेट वाचवण्यासाठी पळाले हे दोन्ही क्षेत्ररक्षक, दोन्ही खेळाडू. कोलवर टप्पा पंचाकडे दात मागितली जाते, परंतु बॅट लागली चेंडूला आणि अशामुळे एकच धाव मात्र मिळेल. 1 धावसंख्येच्या माहितीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पोहोचली 26 या अंकावर. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आणि स्ट्राईकवर आलेला फलंदाज दिनेश राठोड निश्चितपणे या चेंडूवर मोठा फटका लगावण्याच्या प्रयत्नात असणार. मोहाचीवाडी संघाचे अजून एकही गडी बाद झालेला नाहीये. डगआउटमध्ये अतिशय चांगले फलंदाज बसलेले आहेत, त्यामुळे निश्चितपणे या चेंडूवर भाऊ राठोड मोठा फटका लगावणार. आणि देवेन हा बाकीत अगोदरच ठरवतो आणि ते बाकी तर पूर्ण सुद्धा होत्या. देवेन षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 32 धावा धावफलकावर लागले. ती वेळ आली आहे देवेन, कारण आता टिकून राहणं हे आता अवघड असेल. प्रत्येक चेंडूवर प्रहार करणं, कारण षटक तुमच्याकडे आता राहिला तो एकच आणि त्या एका षटकावर तुम्हाला आता वार करावा लागेल. 32 धावा धावफलकावर लागल्यात, परंतु जरी तुम्ही 50 धावा जरी केल्या या मैदानावर तरी गाफील राहून चालणार नाही. मागचा मॅच तुम्ही बघितली असेल, एका हाती किल्ला लढवत अर्धशतक जाहीर केलं ते फलंदाज लक्ष्मण यांनी आणि त्या 65 धावसंख्येचा टार्गेट पूर्ण सहजरित्या केला, 5 चेंडू ठेवून सुद्धा. निश्चितपणे लक्ष्मण याने 32 धावा धावफलकावर आहेत. निश्चितपणे लक्ष्मण याने जी फलंदाजी केलेली आहे ती अतिशय स्फोटक अशी फलंदाजी आणि या फलंदाजीने मार्केवाडी संघाला एकतर्फी सामना जिंकून दिला. जो सामना निश्चितपणे अतिशय टफ फाईट व्हायला हवी होती, परंतु तो सामना सुद्धा त्या फलंदाजीमुळे एकतर्फी झालेला आहे. निश्चितच तो यश होता लक्ष्मणचा, कारण टीका भरपूर होत होत्या गोलंदाजांवर, परंतु त्या गोलंदाजांना आता दिलासा मिळाला असेल, कारण ती मॅच काढली लक्ष्मणने. आता गोलंदाजावर ज्या टीका होत होत्या त्या आता टीकापासून आता वाचतील. बघूया शेवटचं षटक आहे. धावसंख्या आहे ती 32. सलामीची जोडी मैदानात तग धरून बसले, म्हणजे एक मेन पॉईंट आहे, टर्निंग पॉईंट आहे मोहाचीवाडी संघाकडे. आणि जसं देवेंनी म्हटलं होतं की बरेचसे फलंदाज त्यांच्याकडे अजून बाकी आहेत, परंतु ते मोहाचीवाडी संघाचे जे गोलंदाज आहेत ते आता वाट बघतात की आमचा संघ 40-45 धावसंख्येपर्यंत पोहोचावा आणि आम्ही त्या 45 धावा वाचवणार. याच हेतूने मात्र आता तेही विचार करत असतील. परंतु कोलारी संघाकडे सुद्धा खोलपर्यंत बॅटिंग आहे, चांगले चांगले मोठे फटके मारणारे खेळाडू आहेत, परंतु शेवटचं षटक जो करत त्यांनी दुखापत होता तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर येतोय. समीरचं हे षटक. पहिला चेंडू हवेत
आणि विकेट जाते अमोल चव्हाणची. निश्चितपणे या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याची गरज असताना अमोल चव्हाण पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट बहाल करून बसलेला आहे तो गोलंदाज समीर याला. आणि पुढील जाणारा फलंदाज अण्णा उर्फ बाबू शेख. अण्णा मैदानात जातोय आणि अण्णाही मोठे मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात त्याच्याकडनं सुद्धा. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 2 चौकार त्यांनी लगावले होते शेवटच्या क्षणी आणि ते मॅच मोहाचीवाडी संघाला त्यांनी विजय मिळवून दिले. अमोलने जे काम करायचं होतं ते काम करून आला. 32 धावसंख्येवर पहिली विकेट मिळाली ती गोलारी संघाला. गोलंदाज समीर याला जो दुखापत होता तो गोलंदाज विकेट मिळून जातोय. आणि आता दिनेश राठोड मैदानात आहे आणि त्या जोडीला अण्णा. थोडंसं रनिंगमध्ये फंबल होतोय. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय. ऑरेंज जर्सीमध्ये खेळतोय तो कोलारी संघ या मैदानावर आणि बराचसा अभ्यास आहे या मैदानावरचा कोलारी संघाला. यावेळेस गॅप मधून चेंडू काढला जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर आमच्या मंचाच्या पलीकडे चौकार. निश्चितपणे कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू 4 धावांसाठी भाऊ याच्या बॅटमधनं आलेला हा दणदणीत चौकार. चौकाराच्या सहाय्याने 36 धावसंख्या धावपल कव्हर आहेत. कव्हर क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल वीरेंद्र सेहवागला सुद्धा, जसं आपण अजिंक्य राणेला सुद्धा बघितलं असेल कव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने ते खेळतात. राहुल द्रविड द वॉल ऑफ इंडिया खऱ्या अर्थाने चीनची भिंत म्हटली जायची तेही सुद्धा चांगले खेळायचे. आणि आता भाऊ सुद्धा चांगले स्ट्रोक कव्हरमधून तो खेळला. बॅटीला स्पर्श एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. दुसरी विकेट जाते आणि समीरला दुसरं यश. निश्चितपणे ही खूप मोठी विकेट मिळालेली आहे भाऊ राठोड याची, जो भाऊ आतापर्यंत अतिशय चांगली फलंदाजी करत होता. 21 या वैयक्तिक धावसंख्येवर त्यांनी आपली विकेट गमावलेली आहे. आणि यानंतर पुढील फलंदाज जात आहे तो महेश राठोड, महाराष्ट्र पोलीस. निश्चितपणे मगाशी मयुरेश तुम्ही सांगितलं की दुखापतग्रस्त असून सुद्धा अतिशय क्रिकेट या खेळावर असणारं प्रेम, यामुळे मैदानात आलेले फलंदाज महेश राठोड. नक्कीच दुखापत आहे परंतु मोहाचेवाडी संघासाठी सर्वात चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. बघूया महेशकडनं बरेचशा अपेक्षा असतील. दिनेश गेला, महेश आला. एक भाऊ गेला आणि दुसरा भाऊ मैदानात खेळतोय. लहान भाऊ आउट झालेला आहे आणि मोठा भाऊ आता फलंदाजीला आलेला आहे. गोलंदाज तयार. यास पुढे येऊन मारलेला फटका. चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेट मध्ये. एक धाव पूर्ण केली. अण्णांनी रोखलं करा त्यांनी अमोल चव्हाणला आणि या 1 धाव संख्येच्या माहितीने स्कोर कार्ड मध्ये बदल. 37 धावा धावफलकावर लागल्यात. कर्जत तालुक्यामध्ये महेश राठोड एकमेव खेळाडू आहे की तो खेळाडू वर्षानुवर्ष क्रिकेटसाठी सेवा देतोय. दुखापत असताना सुद्धा. नाहीतर एकंदरीत 1 वर्ष खेळाडू खेळला असता त्यानंतर क्रिकेट सोडलं असतं, परंतु या खेळाडूने क्रिकेट सोडलं नाही. आपल्या क्रिकेट आणि आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी हा खेळाडू खेळत राहिला. त्याच्यासाठी सुद्धा आपण मनापासून कौतुक करूया. फुल टॉस. आणि हा पुढील अण्णा याने मारलेला चेंडू, परंतु अण्णा दुसरे रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद झालेला आहे. निश्चितपणे लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा चेंडू होता, परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अण्णा आपली विकेट गमावून बसलेला आहे. आणि नवीन आलेला फलंदाज साजिद. किती बॉल आहे? एकच ना. 38. दरम्यान 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी असेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 38 या आकड्यावर. निश्चितपणे या षटकामध्ये
समीर याने अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. केवळ 5 चेंडूमध्ये 6 धावा देऊन 2 विकेट मिळवलेले आहेत आणि 1 धाव बाद. अशा तऱ्हेने एकूण 3 गडी बाद झालेले आहेत या षटकामध्ये. या षटकातील अंतिम चेंडू आणि साजिद मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूने बॅटची कड घेतलेली आहे, परंतु चेंडू काही नीटसा कनेक्ट न झाल्यामुळे 1 धाव मिळालेली आहे. परंतु पंचांचा आमच्याकडे इशारा, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 4 षटकानंतर 39 या आकड्यावर. आणि मोहाचेवाडी संघाने 39 ही धावसंख्या उभारलेली आहे. तर कोल्हारे संघाला विजयासाठी 4 षटकांमध्ये 40 या धावसंख्येची गरज असणार आहे. येणारे 24 चेंडू आणि 40 या धावसंख्येची गरज. हा नक्कीच 24 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. परंतु या 40 धावा पूर्ण होणार का? कारण मोहाचीवाडी संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, त्याच पलीकडे सुरुवात चांगली करून देणारे बॅट्समन मंगेश इलेव्हन कोल्हारे संघाकडे आहेत. पण ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत कदाचित ही जाऊ शकते. परंतु दुसरं सत्र ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत राजेंद्र भोईर यांच्याकडे आणि त्यांच्या जोडीला असतील देवेन. निश्चितपणे येणारे 24 चेंडू आणि 40 या धावसंख्येची गरज असणार आहे कोल्हारे संघाला. कोल्हारे संघाकडे सुद्धा अतिशय चांगले असे फलंदाज आहेत, तसेच मोहाचीवाडी या संघाकडे सुद्धा उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. परंतु त्यांच्याकडे आज एक गोलंदाज मात्र कमी आहे. निश्चितपणे आज आदम हा गोलंदाज त्यांच्यामध्ये दिसत नाहीये. चला, कोल्हारे संघ आपले फलंदाज मैदानात लगेचच पाठवायचे आहेत. खेळायला जातो ते चेक करा. यांना माहिती, तिकडे जा तिकडे जा, तिथे नाही उडणार रे आदिवासी. जगदीश सलामीची जोडी लगेच मैदानाची दिशा रवाना व्हायची विनंती करील. म्हणे तिथे चेक कर ना. बॅट्समन लगेच जाऊ द्या. धन्यवाद देवेन कुलकर्णी तसेच मयुरेश कदम सर. 4 षटकांमध्ये तब्बल 40 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. 10ची सरासरी राखायची या सामन्यामध्ये विजय निश्चित करायचा असेल मंगेश इलेव्हन कोल्हारे संघाला. बलाढ्य असा वस्तीम इलेव्हन मोहाचीवाडी संघाच्या समवेत लढत देतोय. मात्र पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच कोल्हारे संघाच्या पाठीराख्यांची नक्कीच मने त्यांच्या गोलंदाजांनी जिंकून घेतली. इतक्या बलाढ्य अशा फलंदाजीच्या जोरावरती नेहमीच कर्जत तालुक्यामध्ये एक नामांकन मिळवणाऱ्या संघासमवेत जी गोलंदाजी आपण चांगली केली. फक्त 39 धावांवरती त्यांना रोखण्यात यश आलंय. 40 धावांचा पाठलाग करायचे.
आता मात्र सुरेख फलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे लक्ष्मणने जी फलंदाजी केली तेव्हा टार्गेट होता 65 धावांचा, मात्र तो सहजरित्या पार झाला. मात्र तुमच्याकडे 4 षटकांमध्ये 40 धावांचा पाठलाग करायचा. पहिला गोलंदाज अमोल चव्हाण. पहिला चेंडू सुंदर फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. चेंडूखाली क्षेत्ररक्षक शमीम येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त 1 धाव मिळते या चेंडूवरती. 1ने धावसंख्येचा श्रीगणेश या ठिकाणी केला जातोय. मोहचवाडी संघाकडे आपण पाहतोय आदम आज नाहीये संघामध्ये. महत्वाचा ऑलराऊंडर भूमिकेमध्ये नेहमीच मोहचवाडी संघाला चांगली कामगिरी करून देणारा फलंदाज गोलंदाज नाहीये. अष्टपैलू कामगिरी करणारा आदम नाहीये. त्याची कमतरता उणीव नक्कीच भासते मी तर म्हणेल ती या संघाला. मात्र 3 गोलंदाज त्यांचे प्रामुख्याने या मॅचमध्ये आहेत. पुढील चेंडू आपणास पाहायला मिळतो, अतिशय वेगवान चेंडू, ऑफसाईड ऑफस्टम चेंडू हा या ठिकाणी हाताळलाय गोलंदाज अमोलने. दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव खेळतोय. मागच्या मॅचमध्ये 37 धावांची बहारदार कामगिरी करणारा मनोज आणि 4 विकेट सुद्धा त्यांनी प्राप्त केले होते. अतिशय वेगवान चेंडू पुन्हा एकदा, नक्कीच 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकतोय. हाच तो अमोल मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी 2 षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केली होती. तोच अमोल मात्र आता गोलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च. चौथा चेंडू शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ रेषेमध्ये खेळला गेला. चेंडू क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये शमीम चुकी करतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर, चौकार. अशा प्रकारच्या चुका जर नक्कीच होत राहिल्या तर मोहाचीवाडी संघाला नक्कीच पराभवाचा सामना या ठिकाणी करावा लागेल. अशा प्रकारच्या चुका जर होत राहिल्या तर नक्कीच मोहाचवाडी संघ दबावात खेळताना दिसून येईल. कारण की या ठिकाणी फक्त 1 धाव होती, मात्र तसं काही घडलं नाहीये. शमीमकडून चुकी झाली, मात्र त्या चुकीला नक्कीच माफी नाहीये. कारण की 4 धावा या ठिकाणी धावफलकावरती नक्कीच जोडल्या जाणार. या 4च्या मदतीने 5 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय, चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अमोल. मनोजसाठी पुढील चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू सरळ रेषेमध्ये खेळतोय, मात्र स्वतःच्याच फॉलो मध्ये या ठिकाणी चेंडू अडवला जातोय आणि 5वा चेंडू येतोय निर्धाव. 5 चेंडू 5 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही विजयासाठी तब्बल 35 धावांची गरज आहे. कारण की मोहाचवाडी संघाचा विचार केला, देवेन तू सुद्धा अनुभवलंय, खूप चांगले गोलंदाज आहे, मात्र त्या गोलंदाजीला सडेतोड असं उत्तर देण्याची गरज असेल. आता मात्र पहिलं षटक संपलं गेलंय आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 5 अशी जमेची बाजू आहे. कारण की प्रथम सत्रामध्ये सुद्धा फलंदाजी करताना मोहाचवाडी संघटनेचे कोणत्याही प्रकारचे गडी मी तर म्हणे 3ऱ्या षटकापर्यंत गमावला नव्हता. 3ऱ्या षटकामध्ये अमोल चव्हाणचा विकेट फक्त बाद झाला आणि 4थ्या षटकामध्ये भाऊ राठोड बाद झाला. अशा प्रकारचं समीकरण पाहायला मिळालं होतं. मात्र मनोज आणि जोपर्यंत सुमित मैदानामध्ये असतील तर नक्कीच जमेची बाजू असेल ती मंगेश इलेव्हन संघासाठी की ते नक्कीच विजयाचे दरवाजे उघडू शकतात. अजूनही या ठिकाणी 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. तब्बल आपण पाहतोय धावांचं आणि चेंडूंचं समीकरण या ठिकाणी 1-2 असं पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी पाचारित केलं झालं ते साजिद याला. लेफ्ट आर्म गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होणार. व्हाईट पट्टी कोणत्याही प्रेक्षकाने या ठिकाणी धरायची नाहीये. त्या ठिकाणी लॉंग ऑन रेषेजवळ व्हाईट पट्टी ज्या खेळाडूंनी धरले प्रेक्षकांनी धरले ती सोडायची आहे. एक षटकामध्ये 5 धावा आणि आता मात्र 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती आता मात्र या ठिकाणी सुमित हा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि गोलंदाज सुद्धा लेफ्ट हँडेड पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने या ठिकाणी गोलंदाजी करण्यास सज्ज आहे सुमित ऑन द स्ट्राईक. साजिद मात्र सज्ज होतोय. साजिदचा पहिला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू या ठिकाणी चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला गेला. चेंडूवाली क्षेत्ररक्षक अण्णा येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकेच चांगलं फेकी, चांगलं कलेक्शन, ओव्हरऑल चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळालंय. चांगला फटका सुमितने खेळला, चांगला चेंडू हाताळला होता तो गोलंदाज साजिदने, मात्र तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण अण्णा मार्फत पाहायला मिळतंय.
एक धाव मिळते या चेंडूवरती. 6 धावा धावफलकावरती लागल्या. अजूनही 34 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 34 धावा. अशा प्रकारची चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र मनोज एक बलाढ्य फलंदाज, मागच्या मॅचचा हिरो, नक्कीच स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा लोअर फुटचा चेंडू. आता चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये पकडलं जातंय. मात्र एक धाव काही रोखू शकत नाहीये. अतिशय चपलाईने 2 धावा या क्षेत्ररक्षकांनी, दोन्ही फलंदाजांनी या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईपर्यंत नक्कीच पूर्ण केल्यात. 7 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूवरती 2 सिंगल या ठिकाणी आल्यात. अजूनही 33 धावांची गरज आहे पुढील चेंडू सुमितसाठी. बैठक शॉट लगावण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता. चेंडू येतोय तो मिडविकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगली फेकी, अतिशय वेगाने या ठिकाणी फेकी केली ती भाऊ राठोड्याने. जरी आपल्या समवेत तुल्यबल असा संघ नसेल, मात्र त्या तुल्यबल लढत सुद्धा पाहायला मिळते. कारण की पहिल्या सत्रामध्ये फक्त 39 धावा. असं कुठेतरी वाटलं होतं की मोहाचीवाडी संघ मंगेश इलेव्हन कोल्हारी संघाच्या विरोधात धावांचा बलाढ्य असा डोंगर उभा करेल. मात्र तसं काही घडलं नाही. कारण की चांगली गोलंदाजी त्यांनी केली. त्याच्या जोरावरती फक्त 39 धावा आपणास पाहायला मिळाल्या. साजिदचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो काऊ कॉर्नर मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शेखरकडून पाहायला मिळते. फक्त 1 धाव मिळते. पहिला एक चौकार आपण पाहिला, शमीमने जो चौकार बहाल केला. त्यानंतर कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव देण्यात नक्कीच या ठिकाणी मानस दाखवत नाहीये. एक चेंडूवरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतायत. फक्त सिंगलच या ठिकाणी देत आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की समोरच्या संघाला कमी लेखून चालणार नाही. एक्स्ट्रा धाव जर आपण दिल्या तर नक्कीच ते सुद्धा सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतील. पुढील चेंडू साजिदचा, सुमितसाठी मोठा फटका खेळलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर. खणखणीत असा षटकार. या 6 धावेने नक्कीच धावफलक पुढे जात आहे. ते तब्बल 15 वरती. अजूनही विजयासाठी 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. सुमितने लगावलेली ही चपराक जीवघेणी ठरणार का? पहिल्या षटकामध्ये 5 धावा, त्यानंतर उर्वरित 4 चेंडूंमध्ये 4 धावा आणि 5व्या चेंडूवरती आलेला हा खणखणीत षटकार. 5 चेंडूमध्ये तब्बल या साजिद या गोलंदाजाने 10 धावा खर्च केल्यात. चेंडू पुरवायचा आहे. ओल्ड बॉल. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. अतिशय वेगवान चेंडू या ठिकाणी. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब फेकी होते या ठिकाणी. अशा प्रकारची जर चुकी होत राहिली तर नक्कीच महाग ठरू शकते. मी तर म्हणेल काहीसा क्रॅम्प फलंदाजाला आलाय नक्की. स्प्रे घेऊन जायचे. फलंदाजाला थोडीफार दुखापत या ठिकाणी पाहायला मिळते. 22 धावा. 17 धावा या ठिकाणी झाल्यात. अजूनही 23 धावांची गरज आहे. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. 17 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजूनही 23 धावांची गरज आहे. चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. ज्यावेळी मोठी धावसंख्या असते त्यावेळी मोठे फटके पाहायला मिळतात आणि ज्यावेळी कमी धावसंख्या असते त्यावेळी चांगल्या प्रकारचं कार्पेट लेवलचे फटके, ओव्हरऑल सिंगल डबल चौकार षटकार एकत्रित आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी, एक तंत्रशुद्ध अशी फलंदाजी पाहायला मिळते ती फलंदाजाकडून. त्याच प्रकारचं काहीसं समीकरण या ठिकाणी चांगल्या गोलंदाजांना चांगल्या सन्मानजनक पद्धतीने खेळून काढण्यात यश आलंय ते फलंदाज सुमित आणि मनोजला. आता मात्र 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. यादव, रणजित यादव या गोलंदाजावरती संपूर्ण जबाबदारी असेल आणि जितके जास्त चेंडू तो निर्धाव टाकणार
तितका संघ आपण म्हणतो मंगेश इलेव्हन कोलारी संघ अडचणीत सापडणार. मात्र त्याच गोलंदाजावरती हल्ले चढवायला जर सुरुवात केली तर नक्कीच मंगेश इलेव्हन कोलारी संघ या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करणार. 11.50ची सरासरी राखायची, 23 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. माझ्या साथीला देवेन कुलकर्णी जोडले गेलेत. खेळाडूला जास्त दुखापत असेल तर रिटायर हर्ट. ओके, नवीन फलंदाज मैदानात पाठवायचे आणि बाईक घेऊन त्याला घ्यायला जायचे. फलंदाजाला जास्त दुखापत आहे, लक्षात घ्या. प्रेक्षक वर्ग, आपण मैदानात यायचं नाहीये, खेळाडूला बाहेर घेऊन या ना.
चला प्रेक्षकांनी बाहेर जायचे, मॅच स्टार्ट करायची. 12 चेंडू 23 धावांची गरज आणि या ठिकाणी यादव गोलंदाजी मार्गावर येतोय. नवीन फलंदाज रुपेश कराले. सामना सुरुवात होतोय. 12 चेंडू 23 धावांची गरज, 17 धावा धावफलकावरती. गोलंदाज यादव. यादवचा पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू पहा. शॉर्ट पिच चेंडू असं कुठेतरी वाटलं होतं की फलंदाज बॅकफुटला जाऊन कट करेल, मात्र तसं काही घडत नाहीये. बॅटचा आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. देवेन मला सांगतोय की मोहचवाडी संघाकडे जरी आदम आज उपस्थित नसेल, मात्र गोलंदाज त्यांचे नक्कीच हा सामना 40 धावांचा सामना सुद्धा जिंकून देतील. मात्र फलंदाज अजूनही सुमित, ज्याने एक षटकार लगवला या सामन्यामध्ये, तो सुद्धा मैदानामध्ये आहे. रुपेशसाठी पुढील चेंडू अतिशय वेगवान चेंडू पहा. पुल करायचा प्रयत्न केला होता, मात्र तसं काही घडलं नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. एकच धाव मिळते. शेखर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. निश्चितपणे एक भयानक वेग असणारा गोलंदाज रामजित यादव. देवेन यादवच्या गोलंदाजीबद्दल प्रशंसा सुद्धा करू शकतो, मात्र त्याची स्तुती नाही करू शकत, कारण की गोलंदाज अतिशय वेगाने टाकतो, मात्र त्याला नियंत्रण नाहीये. मी तर म्हणेल कित्येक सामने बघतोय यादव विकेट प्राप्त करतोय, मात्र तो वेगाच्या जोरावरती फलंदाजांना फक्त बीट करू शकतो. मात्र मोठे फटके जर टायमिंग झाला तर नक्कीच या गोलंदाजाच्या विरोधात नेहमी आपणास पाहायला मिळतात. निश्चितपणे त्याला मोठे फटके सुद्धा तेवढेच बसलेले आहेत. जेवढे तो विकेट घेतो तेवढे त्याला मोठे फटके सुद्धा मिळतातच. परंतु तितक्या ताकदीचा फलंदाज आता मात्र सुमित ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल. पहा खूपच वेगाने जसे जसे निर्धाव चेंडू येत आहेत तसा तसा वेग रामजित या ठिकाणी वाढतोय. त्या ताकदीचा जसा फलंदाज असता तर नक्कीच हा चेंडू सीमापार धाडला असता. मात्र सुमितने सुद्धा एक षटकार लगावलाय. साजिद सारख्या गोलंदाजाला मोठा फटका मारणं तितकं सोपं नसतं, मात्र सुमितने ते करून दाखवलं. मात्र तशी कामगिरी त्याला अजूनही उर्वरित येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये करावी लागेल. 9 चेंडू आणि अजूनही 22 धावांची गरज आहे या ठिकाणी. या 3 चेंडू सामना अजूनही गेलेला नाही कोलारे संघाकडनं. काहीसा आगला वेगळा प्रयत्न केला गेला, मात्र निर्धाव चेंडू, तिसरा निर्धाव चेंडू या ठिकाणी या षटकामधील. एकूण 4 चेंडूमध्ये एकच धाव या गोलंदाजाने खर्च केली आहे. बाजूला 8 चेंडू आणि अजूनही 22 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी रामजित कडून. अतिशय वेगवान फुलटॉस चेंडू, चेंडू खाली भाऊ येतोय, चुकी करतोय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तितकंच चांगला बॅकअप, चांगला थ्रो पाहायला मिळतो शेखर कडून. 2 धावा मिळतात संघासाठी. 2 धावा वाचवतोय भाऊ राठोड. 20 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजूनही 20 धावांची गरज येणारे 7 चेंडू मध्ये. 7 चेंडू 20 धावांची गरज. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच कोल्हारे संघ या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवता येईल. मात्र मोठा फटका खेळून देणार का? कारण की वेगावरती स्वार झालेला गोलंदाज रामजित यादव आपणास पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा, नक्कीच बाद होतोय सुमिता फलंदाज. आता मात्र रामजितने कमाल केली आहे. फक्त धावा खर्च केल्यात त्या 3 आणि या सामन्यामध्ये पूर्णपणे मोहाचवाडी संघाला कमबॅक करून दिलंय. उर्वरित 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. मी अगोदरच सांगितलं होतं की हुकुम का एक का ट्रम्प कार्ड यादव असू शकतो, मात्र तितकी ताकदीची फलंदाजी जर त्याला झाली तर सामना त्याच्या षटकात सुद्धा संपला असता. मात्र जसे जसे निर्धाव चेंडू येत गेले तसा तसा रामजित नक्कीच वेगावरती स्वार झाला. निश्चितपणे. आणि या शेवटच्या चेंडूवर मोठ्या फटक्याची अत्यंत गरज होती ती कोल्हारे संघासाठी. आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. तो काय नाव आहे? सुमित. अजूनही 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय. शमीमने मागच्या सामन्यामध्ये थोडीफार खराब कामगिरी केली होती, मात्र 6 चेंडू 20 धावा त्याला वाचवायच्या आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय अनिल आणि त्याच्या समवेत रुपेश स्ट्राईक एंडवरती असेल.
रुपेशने जर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला तर नक्कीच शमीम सुद्धा दबावात येऊ शकतो. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये सुद्धा शमीमने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. परंतु एक नो चेंडू सुद्धा त्याने हाताळला होता फ्रीटचा. त्यानंतर चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू चांगली दिशा दिली आहे. चेंडू येतो बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. यादव अतिशय वेगाने क्षेत्ररक्षण करतोय, चांगली फेकी करतोय. मात्र शमीम अडवणार का? परंतु बॅकअप पहा, अतिशय चपलाईने त्या ठिकाणी बॅकअप पाहायला मिळतंय ते साजिद कडून. निश्चितपणे एकेरी दुहेरी धावेने कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाहीये तो मोहाचीवाडी संघासाठी. निश्चितपणे या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे ती कोल्हारे संघाला. नक्कीच अजूनही अनिल फलंदाज मैदानामध्ये आहे. 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. अनिल मध्ये ती क्षमता आहे, मोठे फटके तो मारू शकतो, पण ते मारू देणार का? शॉर्ट पिच चेंडू वेगाने शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी हाकलला. नक्कीच पंचांनी त्याला दंडित केलंय, वन बाउन्स घोषित केलंय. मात्र वन बाउन्स चेंडू सुद्धा टाकला तरी काही फरक पडणार नाही. एक निर्धाव चेंडू निघून गेलाय आणि आता मात्र 4 चेंडू 19 धावांची गरज. 4 चेंडू आणि 19 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळणे गरजेचं असेल ते फलंदाज अनिल याला. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो गोलंदाज शमीम. 4 चेंडू 19 धावा. गोलंदाजीच्या जोरावरती हा सामना आपल्या दिशेने झुकवण्याचा प्रयत्न मोहाचीवाडी संघाकडून होताना दिसून. या ठिकाणी अतिशय वेगवान चेंडू पुन्हा एकदा हाताळलाय शमीमने आणि मागच्या बाजूने या ठिकाणी त्रिफळाचित करतोय फलंदाज अनिलला. आता मात्र नवीन फलंदाज उर्वरित 3 चेंडू आणि 19 या धावसंख्येची गरज असणार आहे ती कोल्हारे संघाला. नक्कीच देवेंड, या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 षटकार जरी मारले तरी मंगेश इलेव्हन कोल्हारे संघ विजय होऊ शकत नाहीये. आपण अगोदरच पाहतोय मंगेश इलेव्हन कोल्हारे संघाचे पाठीराखे प्रेक्षक वर्ग घराच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. ती अनिश्चितता मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली. लक्ष्मणची फलंदाजी असं कुठेतरी वाटलं होतं की 3 षटकांमध्ये 55 धावा काय कुठणार, परंतु 59 धावा माफी असं 3 षटकांमध्ये 59 पाहिजे होत्या. मात्र त्याने ती कामगिरी 2 षटकांमध्ये 57 धावा कुठून दाखवल्या. शंकरच्या बॅट मधून हा फटका येतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण साजित करतोय. फक्त 1 धाव मिळते. ज्या वाचलेल्या अशा संपुष्टात येताना दिसत आहेत. आता मात्र 2 चेंडू 18 धावांची गरज. आता मात्र जवळपास हा सामना संपूर्णपणे आपल्या खिशामध्ये भरलेला आहे तो मोहाचीवाडी संघाने. मात्र चांगली झुंज मी तर म्हणेल दिली. पहिल्या सत्रामध्ये चांगली झुंज, दुसऱ्या सत्रामध्ये 2 नक्कीच चांगली झुंज पाहायला मिळाली. चला, अंतरा 11 मार्केवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचंय आणि या सामन्यातील विजयी संघ त्यांचा कर्णधार सुद्धा लगेचच या ठिकाणी मैदानामध्ये नक्कीच असेल. मात्र त्याने सुद्धा या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. गोलंदाजी करताना कोल्हारे संघाने निश्चितपणे मोहाचीवाडी संघाला 40 या धावसंख्येवर रोखले होते. परंतु फलंदाजीमध्ये त्यांना पाहिजे तशी कमाल करता आली नाही आणि हा अतिशय उत्कृष्ट असा झेल शेखर याच्या क्षेत्ररक्षण करताना. आता मात्र अजून 1 चेंडू आहे. चला, नवीन फलंदाज मैदानात पाठवायचे. एक चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. म्हणजे जवळजवळपास हा सामना वसीम इलेव्हन मोहाचीवाडी संघाच्या बाजूने झुकलाय. मात्र या चेंडूची औपचारिकता फक्त बाकी आहे. देवेन लगेच मोहाचीवाडी संघाचा कर्णधार आपण त्वरित मैदानाचा ताबा सोडून हा सामना संपला तर लगेचच या ठिकाणी टॉस बॉक्स साठी यायचं. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती शंकरच्या बॅट मधून आलेला हा मिड विकेटच्या दिशेने षटकार. सामना जरी मंगेश इलेव्हन कोल्हारे